घरावर सोलर बसवायचंय ते पण खात्रीशीर आणि खिशाला परवडणारं. वीज बिलाला कायमचा फुल स्टॉप आणि सौर ऊर्जेचा जास्तीत जास्त फायदा घ्या. दर्जेदार सोलर सिस्टीम योग्य दरात आणि विश्वासार्ह सेवेसाठी राजमाता जिजाऊ एंटरप्राइजेस. संपर्क 7219 5277 79 9067 75 15 75. कोपरगाव तालुक्यातील संवत्सर जवळील रामवाडी या ठिकाणी एका 33 वर्षीय युवकाचा दगडाने ठेचून निर्घृण खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना रविवार दिनांक 1 मार्च रोजी रात्री 10:30 वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून भीतीचं वातावरण निर्माण झालंय. मिळालेल्या माहितीनुसार रामवाडी येथील नवनाथ माधव कानफाटे वय वर्ष 33 राहणार रामवाडी येथील हनुमान मंदिरासमोर रात्री अज्ञात व्यक्तीनं दगडाने ठेचून खून केलेला आहे. घटनास्थळी दगड आणि विटा मोठ्या प्रमाणात आढळून आलेल्या आहे. घटनेची माहिती समोर येताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. शिर्डी विभागाचे पोलीस उपअधीक्षक अमोल भारती, कोपरगाव शहर पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार आणि पोलीस उपनिरीक्षक संदीप सोन्ने, PSI दीपक रोठे या अधिकाऱ्यांसोबत आपल्या पथकासह घटनास्थळी भेट देत तपासाची चक्र फिरवली आहेत. संशयितांचा शोध घेण्यासाठी विशेष पथकं नियुक्त करण्यात आली आहेत. दरम्यान खुनामागील अद्याप कारण स्पष्ट झालेलं नसून जुना वाद, वैयक्तिक वैर किंवा अन्य कारणाबाबत पोलीस तपास करत आहेत. मृतदेह शवविच्छेदनासाठी अमित खोकले यांच्या रुग्णवाहिकेतून कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आलाय. दरम्यान या प्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पोलीस उपाधीक्षक अमोल भारती, पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांनी घटनास्थळी धाव घेतली होती. आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कांसाठी.